गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग. वेलकम टू मंथन यूट्यूब चॅनल. आज आपलं GPB 242चं लेक्चर नंबर 4 आहे, ज्यामध्ये आपण मेल स्टरलिटी बघणार आहोत. आतापर्यंत आपण 3 लेक्चर कंप्लीट केलेले. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी, त्यानंतर त्याच्या अगोदर 2 लेक्चर. ओके, यामध्ये कोणाला जर काही डाऊट असेल या पहिल्या 3 लेक्चर मध्ये तर तुम्ही मला कमेंट थ्रू विचारू शकता. कमेंट करत चला. तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर जुने व्ह्यूअर असाल पण अजून आपल्या चॅनलला जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा. तसेच तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या ज्युनियर मध्ये शेअर करत चला. म्हणजे त्यांची जे आता फर्स्ट सेमिस्टरचे पेपर येणार आहे, जे की 2 तारखेपासून चालू होणार आहे, तर त्यांच्यासाठी आपण 1 शॉट घेऊन येणार आहे पेपरच्या अगोदरच. म्हणजे 2 तारखेच्या अगोदरच त्यांना आपण सर्व विषयाचे 1 शॉट देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्यांची प्रिपरेशन व्यवस्थितपणे होईल. तसेच सर्व विषयाचे नोट्स वगैरे तुम्ही मला मेसेज करू शकता, तर मग मी तुम्हाला सर्व विषयाचे नोट्स वगैरे टाकून देईन. ओके, जी मंथनची PDF बनवली त्याचा मी तुम्हाला डेमो टाकला. ती PDF जर तुम्हाला पाहिजे असेल, त्या प्रकारच्या जर PDF पाहिजे असेल बंद सब्जेक्टच्या, त्या पण मला तुम्ही सांगू शकता. ओके, त्याच्यानंतर पेपरच्या अगोदर तर मोस्ट प्रोबेबल आपण देतो, 1 शॉट पण देतो. त्यासाठी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा. तसेच आपण नवीन स्पर्धा परीक्षेचे अपडेट वगैरे हे पण चालू करणार आहोत. ओके, चला गप्पा मारणं लय झाल्या म्हणा सर, टॉपिक कडे. ओके, तर टॉपिक आहे मेल स्टरलिटी. सर मेल स्टरलिटी आमच्या जखमावर मीठ चोळ्यासारखं झालं. तुमच्या नका घेऊ. मेल स्टरलिटी कशाची पाहिजे आपल्याला? फ्लावरची. ओके, नाही तर पर्सनली घे सांग. पर्सनली नका घेऊ बरं, तुम्ही फटायली. जोकिंग. मग माहिती पण ज्याला आता स्टरलिटीचा अर्थ माहित असेल त्याला समज असेल. स्टरलिटी म्हणजे काय माहिती का? स्टरलिटी म्हणजे की मेल गॅमेट नॉन फंक्शनल. मेल गॅमेट काय असतो? नॉन फंक्शनल. नॉन फंक्शनल. जसं की आता तुम्ही पाहिलं असेल काही कपल असतात जे की समजा त्यांना प्रेग्नेन्सी कन्सिव्ह नाही होत लेडीला, तर मग तिच्यात असं नसतं की बा लेडीची चुकी असू शकते. मग त्यात काही वेळेस मेल स्टराईल असू शकतो. मेल स्टराईल म्हणजे त्याचे जे स्पर्म आहे ते एक तर स्पर्म काउंट कमी असतो, किंवा मग ते स्पर्म त्या 1 पर्यंत जाण्याची क्षमताच नसते त्यांच्यामध्ये. बरोबर आहे ना? किंवा ते स्टराईल असतात. बरोबर आहे? किंवा मॅच्युअरनेस झालेले. तर मग स्टराईल असल्यामुळं काय होतं की मग तिथं आपल्याला स्पर्म बँक मधून स्पर्म घ्यावं लागतात. बरोबर आहे ना? म्हणजे आपण स्पर्म कुठून आणतो? मग दुसरीकडून. ऐकलं असं नाही कन्सेप्ट. याच्यावर चांगला पिक्चर आलेला होता, गुड न्यूज. गुड न्यूज पिक्चर बघितलेला आहे तुम्ही, अक्षय कुमारचा. त्यामध्ये खूप सारं IVF टेक्निक वापरतात. ते काय वापरतात? IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. मग त्याच्यात काय असतं की त्यामध्ये ते क्रॉस होऊन जातं. बरोबर आहे ना? म्हणजे स्पर्म आणि एग क्रॉस होऊन जातात ना, तर मग त्या प्रकारे एक्सचेंज होतात ते. ओके, तशाच प्रकारे मग आपल्याला काय करायचं? त्याच प्रकारे असं आहे की मेल गॅमेट जर नॉन फंक्शनल आहे, समजा जर तुमचा स्पर्म जर नॉन फंक्शनल आहे, मग तुम्हाला स्पर्म कुठून आणावं लागेल? स्पर्म बँक मुळे. मग ते सेल्फ फर्टिलायझेशन झालं नाही. 2 कपल मध्ये जे कपल आहे, समजा नवरा बायको जर क्रॉस झालं, ते काय आलं? सेल्फ फर्टिलायझेशन. असं धरा हो, फक्त धरा. त्यानंतर आपण जर स्पर्म दुसरीकडून घेतला स्पर्म बँक मधून, तर मग ते काय झालं? ओके, क्रॉस पॉलिनेशन. ही कन्सेप्ट समजली. मग मेल गॅमेट जर नॉन फंक्शनल असला, मेल गॅमेट जर नॉन फंक्शनल असला, तर मग ते याच्यामुळं काय होतं सर? याच्यामुळं काय वाढतं? आउट ब्रीडिंग. आउट ब्रीडिंग. ओके, त्याच्यामुळं काय वाढतं सर? आउट ब्रीडिंग किंवा आउट क्रॉसिंग. ओके, आउट क्रॉसिंग सर, आउट क्रॉसिंग. ओके, किंवा क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन किंवा सर याच्यामुळं काय वाढतं? आउट ब्रीडिंग, आउट क्रॉसिंग, क्रॉस पॉलिनेशन. त्यानंतर सर ॲलोगॅमी. ॲलोगॅमी घडून आणण्यासाठीच आपण हे सर्व करतो. मग सर याच्यामध्ये कोणत्या गोष्टी घडत नाही? मग मेल स्टरलिटी. ओके, मेल स्टरिलिटी. मेल स्टरलिटी असल्यामुळं सर कोणत्या गोष्टी घडत नाही? कोणत्या गोष्टी घडत नाही? इकडे पहिलं इनब्रीडिंग होत नाही.
इनब्रीडिंग होतं का? नाही होत सर. त्यानंतर सेल्फ क्रॉस, सेल्फ पॉलिनेशन घडतं का? नाही सर, सेल्फ पॉलिनेशन घडत नाही. त्यानंतर ॲटोगॅमी. आता जे आज लेक्चर मध्ये नवीन असन त्यांना हे ॲटोगॅमी, सेल्फ पॉलिनेशन, इनब्रीडिंग, आउटब्रीडिंग या कन्सेप्ट समजत नसेल, त्यासाठी तुम्हाला लेक्चर नंबर 1, लेक्चर नंबर 2 बघणं आवश्यक आहे. लेक्चर नंबर 2 तरी बघा. ओके, त्याच्याशिवाय येऊ नका. स्टेप बाय स्टेप पुढे चालत चला. जसं लेक्चर येते तसंच चालत चला, कारण की हे सर्व इंटरलिंक आहे. ओके, आणि मी इंटरलिंक करूनच सांगत असतो. आपलं कसं आहे, कन्सेप्ट समजून घ्या, पेपरात लिहा. बाकी रट्टा गिट्टा मारणं, मलाच रट्टा मारून येत नाही, मला डेफिनेशन येत नाही. जर रट्टा मारून करायची म्हटली तशी कन्सेप्ट समजून सांगू शकतो मी. ओके, आणि असं काही नसतं की डेफिनेशन रट्टा मारूनच लिहावं लागते, फक्त कन्सेप्ट अॅक्युरेट आली पाहिजेत. ओके, चला या इकडं. हा तुम्हाला सगळ्यात गोष्ट. तर मग मेल स्टरिलिटी कसं, नॉन फंक्शनल गेम झालं का रे, गॅमेट टी राहिलं का नाही. पण सांगायचं तर सही मले हो ना सर, आम्हाला तुम्ही कमेंट करायची तेच नाही दिली. मेल गॅमेट नॉन फंक्शनल असतो. ओके, आउटब्रीडिंग, आउटक्रॉसिंग हे सर्व होतं, हे सर्व होत नाही. मग हे न होण्यासाठीच आपण काय करतो, हा टास्क करतो. हे झालं पाहिजे यासाठी मेल स्टरिलिटी इम्पॉर्टंट आहे. मग सर इथपर्यंत समजलं, कोणाला काही प्रॉब्लेम नाही? सर कोणाला काही प्रॉब्लेम नाही. मग आता याची तुम्ही डेफिनेशन कसं करू शकता, मेल स्टरिलिटी कॅन बी डिफाईन ॲज कंडिशन इन विच पॉलेन इज एदर अब्सेंट. पॉलेन, आता पहा, पॉलेन म्हणजे काय, मेल गॅमेट झाला. पॉलेन म्हणजे काय, मेल गॅमेट. ओके, मेल गॅमेट. ओके, पॉलेन काय असतो, एक तर अब्सेंट असतो, किंवा either absent or non-functional in flowering plant. एक तर absent असतो किंवा नॉन फंक्शनल असतो. नॉन फंक्शनल. ओके, अरे समजलं. आता मग सर या कंडिशन घडून कशामुळे येतात, तर मेनली आता तुम्हाला माहिती आहे की एखाद्या जेनेटिकली घडून येतं, बरोबर आहे. एक कोणता तरी जीन यासाठी रिस्पॉन्सिबल असणं, आपल्या बॉडीत जे चेंज होतात ते कोणामुळे होतात, जीनमुळे होतात. तर मग याच्यासाठी जीन रिस्पॉन्सिबल असतात. तर मग ते जीन कोणकोणचे, पहिला जो असतो तो असतो न्यूक्लिअर जीन. ओके, दुसरा जो असतो तो असतो सायटोप्लाझमिक जीन. ओके, किंवा एखाद्या वेळेस काय होतं, हे बोथ, तिसरा प्रकार कोणता येतो, हे बोथ काय करतात, यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. कोणकोणचे जीन, एक तर न्यूक्लिअर जीन, दुसरा सायटोप्लाझमिक जीन आणि बोथ, किंवा तिसऱ्या याच्यात बोथ. मग याच बेसिसवर याचे प्रकार पडलेले, याचे प्रकार. तर मग याचे प्रकार काय काय पडेल सर, याचा पहिला प्रकार जो आहे की बा जर न्यूक्लिअर जीन न कंट्रोल करेल असेल तर पहिला प्रकार पडतो जेनेटिक मेल स्टरिलिटी. ओके, MS म्हणजे मेल स्टरिलिटी. दुसरा प्रकार पडतो सायटोप्लाझमिक मेल स्टरिलिटी. तिसरा प्रकार पडतो बोथ मुळे, तिसरा प्रकार पडतो सायटोप्लाझमिक. C म्हणजे सायटोप्लाझमिक, त्यानंतर G म्हणजे जेनेटिक, त्यानंतर सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टरिलिटी. समजले? 3 प्रकार कोणचे? आता या 3 प्रकार मध्ये आपण बघणार आहोत. ओके, एक एक प्रकार एक एक आपण समजून घेऊ. मग सुरुवातीला जेनेटिक मेल स्टरिलिटी, जी कशामुळे कन्सिव्ह होती, न्यूक्लिअर जीन मुळे. मग सर न्यूक्लिअर जीन मुळे काय होत असेल, न्यूक्लिअर जीन मुळे जेनेटिक मेल स्टरिलिटी गौण होती. मग सर हे कशात होतं, याचे एक्झाम्पल सांगा. हे कशात होतं, वीट मध्ये, कॉटन मध्ये, मेज मध्ये. हे काय झाले याचे एक्झाम्पल. ओके, याचे काय झाले एक्झाम्पल.
मग आता सर हे कंडिशन कशामुळे येत असेल, तर तुम्हाला एक माहिती आहे आपल्या ब्रीडिंग सिस्टमचा एक सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट लॉ आहे की जिथं डॉमिनंट आलं, डॉमिनंट जर असलं तर ते फंक्शनल असतं आणि जर रिसेसिव्ह असलं तर काय असतं, नॉन फंक्शनल. तर मग काय असतं, एक तर जे न्यूक्लिअर जीन आहे ते कसे असतात, रिसेसिव्ह किंवा लो डॉमिनन्स, लेस डॉमिनन्स. ओके, एक तर रिसेसिव्ह असतात किंवा लेस डॉमिनन्स असतात. मग हिच्यात दोन प्रकार पडतात. एक हिच्यात ए लाईन असती, एक असती बी लाईन. मग सर ए लाईन आणि बी लाईनचं काय महत्व आहे, तर ए लाईन असं ध्यानात ठेवा तुम्ही, ए लाईन कन्सिव्ह करती एम स्मॉल एम जीन आणि ही लाईन कन्सिव्ह करती मोठा एम स्मॉल एम जीन. बरोबर आहे. ए लाईनचा कोणता, स्मॉल एम. मग ही स्टराईल असेल का फर्टाईल असेल मित्रांनो, तुम्ही सांगा. रिसेसिव्ह काय, न्यूक्लिअर जीन रिसेसिव्ह जर असला तर काय होतं, जेनेटिक मेल स्टरलिटी. मग रिसेसिव्ह कशात आहे, हिच्यात आहे. मग हिच्यात जर रिसेसिव्ह आहे तर मग हे काय असेल, स्टराईल. आणि बी लाईन जर डॉमिनंट आहे, हिच्यात एक डॉमिनंट जीन आलं ना, तर मग हे काय आलं, फर्टाईल. ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला. किंवा जर बोथ हिच्यात ए लाईन जर एम असेल स्टराईल असती, बी लाईन जर असेल तर ही फर्टाईल असती. मग आपण जेव्हा हायब्रिड सीड प्रोडक्शन करतो तर मग न्यूक्लिअर जीनचं जर मेल स्टरलिटी जर वापरली आपण, तर मग हिच्यात काय होईल, 50% स्टराईल लाईन येईल आणि 50% फर्टाईल लाईन येईल. मग आपल्याला काय करावं लागेल, हायब्रिड सीडचं प्रोडक्शन घ्यायचं असेल तर मग सीडचं प्रोडक्शन घेण्यासाठी आपल्याला क्रॉसिंग करावं लागेल. मग क्रॉसिंग करताना आपण फर्टाईल लाईन वापरतो का, नाही सर, कारण की आपल्याला जर फर्टाईल जर असेल तर मग आपल्याला तिथं काय घडून येईल, सेल्फ पॉलिनेशन. पण आपल्याला सेल्फ पॉलिनेशन पाहिजेत का, नाही सर, आपल्याला पाहिजे क्रॉस पॉलिनेशन. जर स्टराईल असेल तर मग आपण स्पर्म कुठून आणतो, दुसरीकडून. ओके, ते कन्सेप्ट ध्यानात ठेवा, पहिले जे समजून सांगितलं ते. मग स्टराईल असेल तर स्पर्म कुठून आणतो आपण, दुसरीकडून. मग इथं काय असेल, 50%. मग आपल्याला जी फर्टाईल लाईन आहे ती काय करावं लागेल, काढून टाकावं लागेल. ओके, ती काय करावं लागेल, रिमूव्ह करावं लागेल. ओके, रिमूव्ह करावं लागेल. मग हिच्यात काय होतं, न्यूक्लिअर जीनला थोडा टेम्परेचरचा इफेक्ट पडतो. टेम्परेचरचा इफेक्ट पडतो. आता हिच्यात कोणाला काय प्रॉब्लेम, ओके, इथपर्यंत समजलं सर्वांना. न्यूक्लिअर, ओके, GMS म्हणतात याला. ओके, जेनेटिक्स मेल स्टरलिटी. आता आपण पाहणार आहोत CMS. आता दुसरा जे प्रकार आहे तो CMS म्हणजे सायटोप्लाझ्मिक मेल स्टरलिटी. मग सायटोप्लाझ्मिक मेल स्टरलिटीचे जे एक्झाम्पल आहे त्याच्यात काय आहे सर, सायटोप्लाझ्मिक मेल स्टरलिटी ही कशामुळे होती, एक तर सायटोप्लाझ्मिक जीनमुळं किंवा प्लाझ्मा जीनमुळं. एक तर सायटोप्लाझ्मिक जीनमुळं किंवा प्लाझ्मा जीनमुळं. ओके, एक तर सायटोप्लाझ्मिक जीनमुळं होतं, एक तर प्लाझ्मा जीनमुळं होतं. मग सायटोप्लाझ्मिक जीनमुळं किंवा प्लाझ्मा जीनमुळं काय होते, सायटोप्लाझ्मिक मेल स्टरलिटी. मग सर हिच्यात एक्झाम्पल काय आहे, हिच्यात एक्झाम्पल आहे ओनियन, शुगर केन, त्यानंतर फॉरेज क्रॉप. आता एक ध्यानात ठेवा, आता तुम्हाला दोन्हीचे एक्झाम्पल जर ध्यानात ठेवायचे असेल, एवढं ध्यानात ठेवा, ज्याला सीड येते ना ते गॅमेट म्हणजे जेनेटिक मेल स्टरलिटी मध्ये ज्याला सीड येते ते, आणि हे सीड येते व्हेजिटेटिव्ह लिव्हर, त्यात बोथ असते. पण हिच्यात जे आहे ना, हिच्यात फक्त जे व्हेजिटेटिव्ह असतात, व्हेजिटेटिव्ह, ओके, जे व्हेजिटेटिव्हली ग्रो होतात, त्याचे तेच इथं फंक्शनल असतात. कारण की हे सगळं सायटोप्लाझ्मिक मेल स्टरलिटी जे ते व्हेजिटेटिव्ह ग्रोईंग प्लांट साठीच वापरले जातात. हिच्यात पण काय असतं, हिच्यात पण तेच ए लाईन असती आणि बी लाईन असती. समजा बी लाईन असती
आणि हिच्यात जर क्रॉस झालं तर जी F1 येते ती F1 काय असती, ती स्टराईल असती. F1 काय असती, स्टराईल असती. F1 काय असती, स्टराईल असते. याच्यात जे क्रॉसिंग ओव्हर घडून आणते त्याच्यानंतर जे F1 तयार होतं, F1 हायब्रिड तयार होतं, ते काय असतं, स्टराईल असतं. मग ते स्टराईल असल्यामुळे मग इथं आपण सीड प्रोडक्शन घेऊ शकतो का? सर इथं सीड प्रोडक्शन घेऊ शकत नाही, कारण की जर स्टराईल, जर आपलं समजा पोरग जर स्टराईल होत असेल तर मग आपण ते पोरग म्हणजे कन्सिव्ह करू का? नाही सर. तिच्यात काही डिफेक्ट असेल कन्सिव्ह करू का? नाही करणार. मग त्याचं एक्झाम्पल हे की ते जे आपली प्रोजेनी F1 ची ती काय, ती स्टराईल येते. ओके. त्याच्यामुळे मग हे सीड प्रोडक्शन साठी युज होत नाही. सीड प्रोडक्शन साठी युज होतं का? सीड प्रोडक्शन साठी युज होत नाही. सीड प्रोडक्शन साठी युज होत नाही. समजलं इथपर्यंत? हा शब्द महत्वाचा आहे. F1 फर्टाईल असतो, F1 स्टराईल असतो CMS मध्ये. ओके. एक्झाम्पल कोणचे, जे व्हेजिटेटिव्हली ग्रो करतात ते. इथपर्यंत समजलं सर्वांना? अरे समजलं इथपर्यंत? कोणाला काय प्रॉब्लेम नाही? सर इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम नाही. आता तिसरा प्रकार, सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टॅबिलिटी. आता काय आहे, सायटोप्लाझमिक जेनेटिक्स मेल स्टॅबिलिटी म्हणजे दोन्ही बोथ मिक्सचर असेल, सायटोप्लाझमिक जीन आणि जेनेटिक जीन. मग सर दोन्हीचा मिक्सचर जर केला तर सायटोप्लाझमिक जीन मध्ये तर F1 फर्टाईल आहे, F1 स्टराईल आहे. बरोबर. F1 स्टराईल येतो म्हणजे प्रोजेनी स्टराईल ना. मग त्याच्यात काय करणार आहे सर आपण? मग त्यासाठी इथं A लाईन असती, A लाईन, B लाईन असती, B लाईन असती आणि हिच्यात R लाईन तयार होती. एक R लाईन येते नवीन. R लाईनला आपण काय म्हणतो, रिस्टोअर लाईन. रिस्टोअर लाईन. मग ही रिस्टोअर काय करते, ही रिस्टोअर F1 ला काय करते, फर्टाईल करते. F1 ला काय करते, फर्टाईल करते. मग जर F1 ला जर फर्टाईल करत असेल तर मग हे बोथ सीड प्रोडक्शन मध्ये वापरतात. बोथ सीड प्रोडक्शन मध्ये वापरतात. ओके. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन मध्ये पण सुद्धा वापरतात. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन मध्ये सुद्धा वापरतात. का? कारण की R लाईन मुळे काय झालं की जे CMS मुळे स्टॅबिलिटी येऊ लागली F1 मध्ये, ते R लाईन मुळे F1 मध्ये स्टॅबिलिटी रिस्टोअर केली त्या R लाईननं. ओके. इथपर्यंत समजलं? स्टॅबिलिटी काय आली, रिस्टोअर झाली. मग ती रिस्टोअर होऊन काय आली, ती फर्टाईल झालं. ओके. अरे समजलं? त्यानंतर या आता तिसरा मुद्दा की सर एवढं झालं, मग आता याच्याबद्दल मग डबल तुम्हाला सांगायसारखं की आता याचं सर युटिलायझेशन कुठे आहे? याचं युटिलायझेशन बोथ सीड प्रोडक्शन मध्ये होतं, व्हेजिटेटिव्ह आणि बोथ मध्ये होतं. ओके. ज्या सायटोप्लाझमिक मेल स्टॅबिलिटी त्याचं होतं का? नाही होत. पहिले याचं पण होतंय. एवढं ध्यानात ठेवायचं. ओके. हे युटिलायझेशन कशासाठी आहे? हायब्रिड सीड प्रोडक्शन साठी. हायब्रिड सीड कसं, समजा आता तुम्हाला हायब्रिड सीड म्हणतो, एखाद्याला हायब्रिड सीड नसतं समजत तर इकडे आहे. जर समजा हे एक प्लांट आहे, हे समजा मेथचं प्लांट आहे. एक्झाम्पल धरा. ओके. ठीक आहे. हा झाला मेल पार्ट, हा झाला फिमेल पार्ट. ओके. मला ह्या प्लांट मधली फिमेलचे जीन घ्यायचे. ओके. आणि ह्या प्लांट मधले मेलचे जीन घ्यायचे. ओके. मग मला इकडची फिमेल जर फर्टाईल असेल तर याचं काय घेणं आहे का? नाही सर, याचं काय घेणं नाही. ही फर्टाईल असो नॉन फर्टाईल असो, इकडची फिमेल फर्टाईल आहे. ओके. ठीक आहे. पण मला हा जो मेल आहे, हा मेलचे पॉलिन हिच्यावर नाही पडले पाहिजेत. बरोबर आहे ना? या मेलचे पॉलिन हिच्यावर नाही पडले पाहिजेत. मग एक तर मला काय करावं लागेल, हे रिमूव्ह करावं लागेल, हँड रिमूव्ह करावं लागेल. ओके. मग रिमूव्ह करणं एवढं सोपं आहे का? जर मोठमोठे सीड प्रोडक्शन जर घ्यायचे म्हणले ते रिमूव्ह करणं सोपं आहे का? नाही सर, कारण की मला याचं पॉलिन हिच्यावर टाकायचं. मग हे बाजून जर स्विंग केलं तर याचं पॉलिन ऑटोमॅटिक हिच्यावर पडेल. जर समजा हे जर स्टराईल असलं, समजा हे स्टराईल आहे, तर मग हे रिमूव्ह करायचं काम आहे का सर? नाही, मग रिमूव्ह करायचं काम नाही, कारण की हे स्टराईल असल्यामुळे याचे पॉलिन हिच्यावर पडले जरी तर ते पॉलिनेशन घडून आणेल का? पॉलिनेशन होईल का? पॉलिनेशन होईल का सर? नाही होणार. ओके. मग ते ऑटोमॅटिकली काय घडून येईल? क्रॉस पॉलिनेशन. ओके.
ओके, क्रॉस पॉलिनेशन. आता इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम? मेल स्टरलीट टॉपिक समजला? याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम नसायला पाहिजेत. ओके, चला तर मग धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांसोबत शेअर करा. ओके.